नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 वरती प्रश्न घेणार आहोत। या कायद्यावरती आतापर्यंत परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारलेत त्या सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण आजच्या आपल्या लेक्चरमध्ये केलेला आहे। कालचा जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर जो पोक्सो ऍक्ट आहे त्याच्यावरील सगळ्या प्रश्नांचा समावेश केला होता। जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहायचा आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय आहे। आता हा जो ऍक्ट आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 खूप महत्त्वाचा आहे। मग पहा याच्यावरती पहिला प्रश्न काय विचारला जातो की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आला। आता काय विचारले, हा अंमलात केव्हा आला, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे। काय विचारलंय, अंमलात केव्हा आला। मग हा अंमलात कधी आलेला आहे, 20 जानेवारी 2006 ला अंमलात आलेला आहे। आता इथं गपलत काय होती बघा, इथं काय आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 नाव आहे। मग आपल्याला काय वाटतं हा अधिनियम 2005 मधला असेल। आता इथं नशिबाने तुम्हाला 2005 चा पर्याय नव्हता, पण जर 2005 चा पर्याय दिला असता तर तुम्ही डोळे झाकून ते उत्तर लिहिलं असतं, पण तशी चूक करायची नाही। हा अंमलात कधी आलाय, 20 जानेवारी 2006 पासून हा अधिनियम अंमलात आलेला आहे, ठीक आहे। मंजूर कधी झाला, आता बघा अंमलात येणे आणि मंजूर होणे हा फरक आहे। मग हा मंजूर कधी झाला, तर हा मंजूर डिसेंबर 2005 ला मंजूर झालेला आहे, लक्षात ठेवा। जर मंजूर कधी झाला विचारलं तर काय उत्तर देतात, डिसेंबर 2005। आणि जर अंमलात कधी आला असं विचारलं तर उत्तर द्यावं लागणार आपल्याला 20 जानेवारी 2006। पुन्हा एकदा सांगतो, 20 जानेवारी 2006 ला अंमलात आला, ठीक आहे। मंजूर कधी झाला, डिसेंबर 2005 ला। आयोग ऍक्टचं नाव काय बघा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, ठीक आहे, लक्षातच ठेवायचं। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया, याच्यावरतीच विचारलेला। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील डॅश डॅश कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते। आता हे कलम काय राज्यघटनेचे नाहीत, हे कलम कुठले आहेत, तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधले हे कलम आहेत। मग याच्यामधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते असं विचारलंय। मग कोणत्या कलमानुसार स्थापना करण्यात येते, तर कलम 3 नुसार स्थापना करण्यात येते। आता हा कोणता आयोग, तर राष्ट्रीय शब्द महत्वाचा आहे, कोणता, राष्ट्रीय। जर इथं असतं राज्य आयोग, पहा राज्य स्तरावरचा जर असता तर राज्य स्तरावरचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो, तर हा कलम 17 नुसार केला जातो। दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा, ठीक आहे। जर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग विचारला तर उत्तर कलम 3 लिहायचं, आणि जर राज्य स्तरावरचा बाल हक्क आयोग किंवा राज्य बाल हक्क आयोग विचारला तर उत्तर किती लिहायचंय, कलम 17 लिहायचंय। दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, कारण प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे। पुढचा 3 नंबर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलम आहेत। आता हा जो अधिनियम आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम, याच्यामध्ये एकूण किती कलम आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। मग आता याच्यामध्ये किती कलम आहेत, तर एकूण 37 कलम आहेत मित्रांनो। किती कलम आहेत, एकूण 37। त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणं आहेत। मग याच्यामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत, तर एकूण 7 प्रकरणं आहेत, लक्षात ठेवायचं। कलम किती आहेत, 37, प्रकरणं किती आहेत, 7 आहेत, ठीक आहे। दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा। आपण घेतलेले जे सगळे प्रश्न आहेत ना मित्रांनो या आयोगावरचे, ते खूप IMP आहेत। हेच प्रश्न या आयोगावरती आतापर्यंत परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू, 4 नंबर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील डॅश डॅश कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची, बघा तुम्हाला वरच्या याच्यात स्पष्टीकरण सांगितलं, लगेच प्रश्न पण विचारला होता, काय, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते। मग कोणत्या कलमानुसार, कलम 17 नुसार। आणि कलम 3 नुसार कशाची स्थापना केली जाते, तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची। आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कलम 17 नुसार, ठीक आहे। 17 आणि 3 दोन्ही पण डोक्यात फिट ठेवायचे। पुढचा प्रश्न 5 नंबर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील डॅश डॅश प्रकरणामध्ये आयोगाची कार्य व अधिकार देण्यात आले। आता जो हा
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम आहे याच्यानुसार कोणत्या कलमामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य व अधिकार देण्यात आलेत? आता सॉरी, कलमामध्ये नाही, इथं काय विचारलं आपल्याला, प्रकरणामध्ये विचारले. मग इथं टायपिंग मिस्टेक झाली, इथं कलम येणार नाही, इथं काय येईल, हे प्रकरणाचे नंबर येतील. मग कोणत्या प्रकरणामध्ये आयोगाची कार्य आणि अधिकार दिलेले आहेत? तर प्रकरण 3 मध्ये आयोगाचे कार्य आणि अधिकार दिलेले आहेत. लक्षात ठेवा. आयोगाची स्थापना कोणत्या प्रकरणामध्ये आहे? तर ती प्रकरण 2 मधल्या कलम 3 नुसार आयोगाची स्थापना होती. आणि कार्य आणि अधिकार कोणत्या प्रकरणामध्ये आहेत? तर प्रकरण 3 मध्ये आहेत. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना. मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही काय असणार आहे, महाराष्ट्रामधली नंबर 1 ची सर्वात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. मग आपल्या टेस्ट सिरीज कशी असणार आहे? तर ही TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर केलेला असणार आहे. आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित भेटतील. आता या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरतीचा अभ्यास करत असताना तुम्हाला TCSने विचारलेल्या किंवा TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. का? तर ही परीक्षा सुद्धा कोण घेणार आहे? TCSच घेणार आहे. म्हणून TCSचाच तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा. ठीक आहे, या टेस्ट सोबतच मित्रांनो आपण तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत बघा. मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे. याच्यावरती 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6 बघा. पुन्हा प्रश्न विचारला इथं प्रकरणावरती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात सांगतो मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस बाल संरक्षणासंदर्भातले जे कायदे आहेत किंवा महिला संरक्षणासंदर्भातले ह्या कायद्याचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे? जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला PYQचा करायचा. आता PYQ म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा. का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे? तर या ठिकाणी आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला किंवा आतापर्यंत जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर 100% कायद्यावरचे प्रश्न काय होत आहेत? जसेचे तसे काय होत आहेत? रिपीट होत आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करताना जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायचा आहे. का रिपीट होतात? तर आता हा कायदा आहे, याच्यात काही बदल होणार आहे का? आता कुठलीही परीक्षा असू द्या, जर विचारलं प्रकरण किती आहेत तर प्रकरण किती असणार आहेत? 7च प्रकरण असणार आहेत ना. का परीक्षा आली की प्रकरण बदलणार आहेत असं होणार आहे का? नाही बदलणार. कलम जे आहे तेच असणार आहेत, प्रकरण जे आहे तेच असणार आहेत. फक्त याच्यामध्ये काय बदलल? आयोगाचा अध्यक्ष बदलल. दुसरं काय बदलणार आहे का? नाही. म्हणून याच्यामध्ये 100% प्रश्न काय होतात? तुम्हाला जशाच्या तसे रिपीट विचारले जातात. कळतंय? ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करायचा. मग याच्यामध्ये किती प्रकरण आहेत? 7 प्रकरण आहेत. कलम किती आहेत ऍक्ट मध्ये? पुन्हा एकदा सांगतो, अगोदर पण सांगितलंय किती कलम आहेत? एकूण 37 कलम आहेत. या दोन्ही गोष्टी तोंडपाठ ठेवायच्या. 37 कलम 7 प्रकरण. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून 2 कलम महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे. कलम 3 आणि कलम 17.
कलम 3 काय आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे. आणि कलम 17 काय आहे? राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे. दोन्ही महत्वाचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जिथं जिथं प्रश्न 100% येणार आहे ना ते मी सांगतोय. तुम्ही फक्त काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे, पाठ करायचं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद आहे? बघा आता, बाल न्यायालयाची तरतूद कोणत्या प्रकरणामध्ये करण्यात आली असं विचारलंय. मग कोणत्या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे? तर प्रकरण 5 मध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. खूप महत्वाचा आहे. जशाचा तसा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 8 नंबर. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील बाल न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्ष वकील म्हणून कार्य करणे गरजेचं असतं? आता इथं हे जे बाल न्यायालय आहेत ह्या बाल न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्ष वकील म्हणून कार्य करणं गरजेचं असतं असं विचारलं. मग किती वर्ष? तर कमीत कमी 7 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. ठीक आहे. तेव्हा त्या व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळू शकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद आहे? कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 25 मध्ये. कशाची तरतूद? बाल न्यायालयाची. आणि जर प्रश्न विचारला बाल न्यायालयाची तरतूद कोणत्या प्रकरणामध्ये आहे तर कोणत्या प्रकरणामध्ये? आपण आताच पाहिलं प्रकरण 5 मध्ये आहे. म्हणजे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. प्रकरण 5 मधल्या कलम 25 नुसार काय? बाल न्यायालयाची स्थापना केली जाते. लक्षात येतंय? लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून डॅश डॅश वर्ष असते. कोणाची? अध्यक्ष आणि सदस्य. कशामधले? तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामधले जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांची मुदत पद धारण केल्यापासून किती वर्ष असते असं विचारलंय. मग ही किती वर्ष असते? तर 3 वर्ष असते. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपला हात कुठं जातो? 5 वर्षाकडे जातो. कारण आपल्याला माहिती आहे सगळ्याची नियुक्ती काय असते? 5 वर्षासाठी असते. म्हणून आपला हात काय जातो? 5 वरती जातो. तसं करायचं नाही, हे डोक्यात ठेवायचं. हे अपवाद आहे. किती वर्ष नियुक्ती केली जाते? त्यांची मुदत असते तर 3 वर्ष मुदत असते. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. अजून याच्यामध्ये एक तुम्हाला पुढचं ट्विस्टेड सांगतो. हे जे अध्यक्ष आहेत ह्या अध्यक्षांचं निवृत्तीचं वय किती आहे? 65 वर्ष आहे. म्हणजे जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षापर्यंत ते काय होऊ शकतात? अध्यक्ष पदावर राहू शकतात. आणि जे सदस्य आहेत यांचं निवृत्तीचं वय मात्र किती आहे? 60 वर्ष आहे. म्हणजे जास्तीत जास्त हे 60 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात किंवा पद धारण करू शकतात. म्हणजे हा सुद्धा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 65 आणि 60. अध्यक्षासाठी 65 आहे, सदस्यासाठी 60 आहे. बाकीचे जे आयोग असतील किंवा काही असतील तिथं सगळ्यांना नियम एकच असतो. केंद्र म्हटलं की 65चा. पण इथं हा 60 अपवाद आहे. म्हणून तो लक्षात ठेवायचा. कारण अपवादावरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि मग ते चुकण्याची शक्यता काय असते? आपली जास्त असते. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. बघा आताच सांगितलं आणि लगेच प्रश्न आला. मग वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही? कोणाचं विचारलंय? बघायचं. अध्यक्षाचं विचारलंय ना. मग अध्यक्षाला किती आहे? 65 वर्ष आहे. किती? 65 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खालीच प्रश्न विचारलाय पुन्हा. काय? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांना वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. किती? वयाची 60 वर्ष. मग फरक लक्षात ठेवायचा. अध्यक्षांना वयाची पात्रता काय आहे? जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत ते सेवा देऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांना निवृत्त व्हावं लागतं. आणि सदस्यांना किती आहे? 60 वर्ष आहे. लक्षातच ठेवायचं दोन्ही मधला फरक. ठीक आहे. पुढचा 13 नंबर. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य ओळखा. आता हा जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे बाबा याचं कार्य काय आहे? आता याची स्थापना तर केली पण मग याचं कार्य काय आहे ते पण महत्वाचं एक नाही. मग काय काय कार्य आहेत बघू. ऑप्शन काय दिलेत बघा. बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे, बाल हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे, बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे आणि वरीलपैकी सर्व. मग याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. मग आता तुम्हाला कार्य लक्षात ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे? बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे, त्याच्यानंतर बाल हक्काच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणे, बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे. बघा म्हणजे तिन्ही गोष्टी करायच्यात. एक तर घडलेल्या उल्लंघनाबाबत चौकशी करायची, त्याच्यानंतर संशोधन करायचंय
आणि जागृती सुद्धा निर्माण करायची. लोकांना कायदा काय आहे, कलम काय आहेत, बालकांचे हक्क किती महत्त्वाचे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जनसामान्यापर्यंत. म्हणून काय करायची, जनजागृती सुद्धा करायची. म्हणजे तिन्ही कार्य करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 14 नंबर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्क आयोगांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकार आहेत. आता काय विचारलंय, आयोग जो आहे याला अधिकार कोणते आहेत बाबा नेमकं. आता आपण जसं कार्य पाहिलं तसं अधिकार पण माहित पाहिजेत ना, काय अधिकार आहेत. मग बघूया. साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे, कोणत्याही न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची मागणी करणे, साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी आदेश काढणे. मग याचं उत्तर सुद्धा काय, वरीलपैकी सर्व. आता एक कॉमन फॅक्टर सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्हाला वरीलपैकी सर्व ऑप्शन असेल ना तेव्हा 80% मित्रांनो हे उत्तर बरोबर असतं. म्हणजे जर 10 प्रश्न असतील तर त्या 10 पैकी 8 प्रश्नाचं उत्तर काय असतं, वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर असतं. ठीक आहे. मग आता इथं बघा, बाल संरक्षण आयोग जो आहे त्याचे अधिकार काय काय आहेत लक्षात ठेवा. तर हे साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढू शकतात. त्याच्यानंतर कोणत्याही न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची मागणी करू शकतात. अभिलेख म्हणजेच काय, दस्तावेज. ठीक आहे. त्याच्यानंतर साक्षीदारांच्या तपासणीसाठी आदेश सुद्धा हे काढू शकतात. म्हणजे समन्स काढू शकतात, अभिलेखाची मागणी करू शकतात, आदेश काढू शकतात. ठीक आहे, महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी डॅश डॅश न्यायालयाचे अधिकार आहेत. मग कोणत्या न्यायालयाचे अधिकार आहेत यांना, तर यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. म्हणजे दिवाणी न्यायालयाला जे अधिकार आहेत तेच अधिकार आहेत किंवा तोच दर्जा काय आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला आहे. प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथं बघा त्यांनी गणवण्याचा प्रयत्न केला. इथं दिवाणी न्यायालय दिलंय, इथं फौजदारी न्यायालय दिले आणि इथं ऑप्शन दिलं तर 1 आणि 2 दोन्ही. मग बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याचा हात इथं जातो 1 आणि 2 दोन्हीवरती. ठीक आहे. उत्तर काय आपलं, दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. 16 नंबर, भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. सगळ्यात महत्वाचं की नाही बाबा, ऍक्ट आला 2005चा, तो 20 जानेवारी 2006 पासून लागू पण झाला. पण मग बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केव्हा झाली असं विचारलंय त्यांनी. मग ही स्थापना कधी झाली, तर 5 मार्च 2007 ला बाल हक्क आयोगाची स्थापना झाली. लक्षातच ठेवायचं, कधी, 5 मार्च 2007 ला बाल हक्क आयोगाची काय झाली, स्थापना झाली. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते. काय विचारलंय, हा जो आयोग आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याची स्थापना झाली 5 मार्च 2007 ला, पण मग या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते असं विचारलंय. मग याचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर शांता सिन्हा हे याचे पहिले अध्यक्ष होते. आता अध्यक्षासंदर्भात तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो, 3 वर्षाचा कार्यकाल असतो. आणि हे रिटायर कधी होतात, जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात. त्याच्यानंतर सदस्य बाबतीत पण तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. यांचा जास्तीत जास्त कार्यकाल किती असतो, 3 वर्षाचा. आणि रिटायर कधी होऊ शकतात, जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात. ठीक आहे, फरक लक्षात ठेवायचा. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. आता या ठिकाणी आपण दररोज 20-25 प्रश्न घेत असतो, पण हा जो आयोग आहे किंवा हक्क अधिनियम आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005, याच्यावरती जेवढे प्रश्न आले होते आता याच्यावरती 17च प्रश्न परीक्षेमध्ये विचारले होते, म्हणून आपण तेवढेच या ठिकाणी काय केलेत, कव्हर केले आहे. ठीक आहे. मग हा जो प्रश्न आहे की याच्यामध्ये किती प्रकरणं आहेत हे आपण वारंवार सांगितलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करत चला मित्रांनो. ओके, धन्यवाद.